बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण। आज दुपारी 12:30 वाजता निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन अर्ज दाखल केला जाईल। भाजपकडून बावनकुळेही उपस्थित असतील। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणात। सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवारी जाहीर। आज उमेदवारी अर्ज दाखल करणार हर्षवर्धन सपकाळ अर्ज भरताना उपस्थित राहण्याची शक्यता। शरद पवार राज्यसभेच्या खासदारकीची आज शपथ घेणार। पवारांसह रामदास आठवले आणि रामराव वडकुते, ज्योती वाघमारे आणि माया येवनाते राज्यसभेची शपथ घेणार। केंद्रात सत्ता मिळवायची इच्छा असेल तर राज्यातील मजबूत आघाडी हाच एकमेव मार्ग। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून सामनातून राज्य काँग्रेसवरती निशाणा। समंजसपणा म्हणजे कमजोरी नाही, सामनातून काँग्रेसवरती निशाणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तामिळनाडू प्रचार दौऱ्यावरती। केरळ आसामनंतर आता फडणवीस तामिळनाडू गोव्यामध्ये प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतील। त्यानंतर फडणवीसांचा पश्चिम बंगालचाही दौरा असेल। जगाला युद्ध नको, बुद्ध हवा। कर्मकांडाच्या जाळ्यात न फसता बुद्धांचे विचार आचरणात आणा। ठाण्यातील 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेतून उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। बौद्ध रत्न या पुरस्कारानं शिंदेंचा सन्मान। जैन मुनी निलेशचंद्र यांच्यानंतर आता नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर राजे नव्हते। इतिहासावरती गेल्या 5 दिवसांमध्ये वादग्रस्त विधानांची ही तिसरी वेळ। याआधी जैन मुनींनी महाराणी ताराराणी यांना जैन धर्मीय असं म्हटलेलं। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये महिला अधिकारी रडारवती। तत्कालीन महिला अधिकारी आणि भोंदूचा संबंध एसआयटी तपासातून हे समोर। सूत्रांची माहिती, नाशिकमध्ये असताना प्रशासकीय पातळीवर भोंदूला मदत केल्याचा संशय। महिला अधिकारी आणि खरातमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची देखील माहिती। भोंदू खरात प्रकरणात नवीन माहिती समोर। एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय। खरातच्या मदतीने मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता। तर मोबाईल चॅट, ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक पुरावे देखील समोर। भोंदू अशोक खरातवर राहत्या आणखी एक गुन्हा दाखल झाला। बनावट बँक खातं उघडून कोट्यवधींचा व्यवहार केल्याचा आरोप आहे। खरातच्या गुन्ह्यांची संख्या आता 13वर पोहोचली। तपास अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही। सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल। अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केले। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे भाष्य। मिळालेल्या सीडीआरमध्ये एआय टूल वापरून नावं शोधली आहे। एआय टूल वापरल्यानंतर मिळालेल्या सीडीआरमधून मला शिंदेंचे 17 कॉल्स मिळाले। खरात आणि शिंदेंच्या फोन कॉल्सच्या आरोपांवरती अंजली दमानिया यांचं हे वक्तव्य। मी मुंबईमध्ये नसल्यानं बऱ्याच नेत्यांचे माझ्यावर आरोप। माझ्या घरी चहाला या। सीडीआर कसा मिळाला याची माहिती देते। दमानी यांचा ट्विट करत अंधारेंसह राऊत आणि शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा। भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता। खरातचे कोट्यवधींच्या व्यवहाराबाबत तपास सुरू। पतसंस्थांमधील नॉमिनी असलेली खाती आणि नाशिक शिर्डीतील मालमत्तांसंदर्भातील संशयास्पद व्यवहार यंत्रणांच्या रडारवर। अत्याचारी अशोक खरातसारख्या विकृत मनोवृत्तीला ठेचून फाशीची शिक्षा द्या। प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवा। कळत नकळत ज्यांचा संबंध आलाय त्यांच्यावर कारवाई करा। सुनील तटकरे यांची ही मागणी समोर। खरात प्रकरणामध्ये काही फोटो मॉफ केले। खरी दुखापत असतानाही त्याला वेगवेगळे रंग देण्यात आले। सुनील तटकरेंवरील आरोपांवर आदित्य तटकरेंचं वक्तव्य। तर मॉफ फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील केली मागणी। मुंबई या ठिकाणच्या दिंडोशी नागरी निवारा परिसरामध्ये 2 गट आमनेसामने। काल दिंडोशीमधील नागरी निवारामध्ये 2 गटांमध्ये झालेल्या संघर्षाचे आणि पोलिसांच्या लाठीचार्जचे व्हिडिओ समोर। एका गटाचा दुसऱ्या गटावरती अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप। पोलिसांचा घटनास्थळी बंदोबस्त। निधी वाटपावरून शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचा भाजपवर गंभीर आरोप। तर ऐकणाऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतो। नाव न घेता चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महालेंवरती गायकवाडांची टीका। मंत्री मंगलप्रभात तोडांनी घेतली सुरेश म्हात्रे यांची भेट। सुरेश म्हात्रे यांच्या भिवंडीमधील निवासस्थानी ही भेट घेतली। सुरेश म्हात्रे हे पवारांच्या राष्ट्रवादीचे भिवंडीचे खासदार। जितकी झाडं कापणार त्याच्या 3 पट जास्त झाडं लावणार। हैदराबादच्या राजमुंद्री गावातून झाडं आणलेली आहेत। मंत्री गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य। खरे साधू ओळखण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्यांना आता आय कार्ड देखील देणार असल्याची माहिती। रिक्षाचालकांना परवाना देत असताना मराठी भाषा अनिवार्य। भाषेचं ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून रिक्षाचालकांसंदर्भात कडक निर्णय। सोलापूरमधल्या अंजन गावात पुतळा प्रकरणी शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आबारी पाटलांना अटक। दंगल, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून 9 गुन्हे दाखल। माढा कोर्टाकडून आबार यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल. टीएमसीचा पापाचा घडा भरलाय. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा महाविजय होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बॅनर्जींवर हल्लाबोल. मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेतल्याचं आणखी एक प्रकरण समोर. खारघर परिसरामध्ये सापळा रचत लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. अर्थ आणि नियोजन विभागामध्ये कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विलास लाड यांना अटक. आंबा बागायतदारांसाठी येत्या गुरुवारी पुण्यात बैठक. आंबा बागायतदारांना भेसळयुक्त कीटकनाशकं विक्री झाल्याच्या कृषी विभागाकडे तक्रारी. याचे आंबा पिकावरती परिणाम. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या देखील केल्या सूचना. उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा हा 10% घटला. उन्हाच्या तडाख्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला. पाणीसाठा 47%वरून 37%वर. गेल्या वर्षी या कालावधीमध्ये मुंबईचा पाणीसाठा 33% इतका होता. पुण्याच्या नवले पुलावरती आतापासूनच आधुनिक पहारा असणार. पोलीस नियंत्रण कक्षासोबत सीसीटीव्ही आणि हायस्पीड ग्रँटी कॅमेरे देखील जोडले. नवले पूल परिसरात अपघात आणि वाहतूक कोंडीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पुण्यात पुढील 2 दिवस तापमान स्थिर असेल. हवामान विभागाची ही माहिती. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांमुळे पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानामध्ये चढ उतार नोंदवण्यात आले. पुण्यातल्या नदीपात्रात 168 सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करणार. पूरस्थितीवरती लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेचा हा निर्णय. पुण्यातल्या एनडीए चौक ते भुगाव मार्गाच्या रुंदीकरणाचं काम रखडलं. स्थायी समितीची तूर्त स्थगिती. फेर प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश. पत्नीला हक्काच्या मालमत्तेपासून वंचित करणं आर्थिक शोषणच. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे स्पष्ट मत. सावत्र मुलांच्या नावानं होणारी हिस्सेवाटणी रोखणारा आदेश उच्च न्यायालयानं वैध ठरवला. अमरावतीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा हा निर्णय. राज्यातील एमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा आजपासून सुरू. पहिल्या टप्प्यात 1.32 लाख विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार. आजपासून 3 दिवस राज्यभरातील केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जातील. शेल इंडिया कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ. शेल कंपनीचं पेट्रोल ₹7.41 आणि डिझेल ₹25 महागलं. पेट्रोलचा नवीन दर ₹119.85 तर डिझेलचा दर ₹123.50 प्रति लिटर. हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करत भारतीय एलपीजी टँकर ग्रीन सानवी मुंबईच्या दिशेने 44,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन आज भारतात येणार. अजूनही 17 भारतीय जहाजं समुद्रात अडकून. आखाती युद्धाचा कांदा निर्यातीला फटका. मार्चच्या तुलनेमध्ये कांद्याची निर्यात 45% घटली. दर घसरले त्यामुळे बळीराजाच्या चिंतेतही वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आता डिझेल टंचाईचा फटका. मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रक्रिया जी आहे ती मंदावली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे डिझेल पुरवठ्यामुळे अडथळे. तर डिझेल टंचाई कायम राहिल्यास कचरा व्यवस्थापनावर अधिक ताण येण्याची देखील शक्यता.